हॅलो, नमस्कार. मी निकिता स्वागत करते आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खानदेशात आवर्जून केला जाणारा कुळाचार म्हणजेच साखर चतुर्थीचं ताट याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. हे ताट फाल्गुन महिन्यात होळीनंतर कृष्ण चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थीला भरलं जातं म्हणूनच याला साखर चतुर्थीचं ताट म्हणतात. यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी छान घर वगैरे स्वच्छ आवरून घेतलं, अंगणात झाडझूड करून घेतली आणि त्यानंतर सडा टाकून छोटीशी रांगोळी काढून घेतली. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आपल्याला हे ताट देखील भरायचं आहे. त्यामुळे हळदीचं लेपन देखील मी केलं होतं आणि उंबरठ्याजवळ देखील छोटीशी रांगोळी काढून घेतली. उंबरठ्याजवळची जी रांगोळी आहे, तर ती मी स्वस्तिकवाली काढली आहे, गणपती बाप्पा स्पेशल. त्यानंतर मग घरातील देवपूजा देखील मम्मींनी करून घेतली आणि अधिष्ठानला समर्थांना हार लावायचा होता, तर तो देखील मी लावून घेतला. आज संकष्टी चतुर्थी असते, त्यामुळे सगळ्यांचाच उपवास असतो. त्यामुळे अगदी शॉर्टकट बेत म्हणजेच साबुदाणा खिचडी आणि दही असं आम्ही बनवलं होतं. कारण आज चतुर्थीची पूजा सायंकाळीच असते. या पूजेला नैवेद्यासाठी हरभरा डाळीचे फुणके, खीर, पुरणपोळी, आमटी असा काहीसा नैवेद्य असतो. त्यामुळे दुपारपासूनच मग आम्ही स्वयंपाकाला लागलो. इथे मी पुरणाची डाळ आधी कुकरमध्ये लावून घेतली. पुरणाची डाळ आपली शिजते तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस तयार करून घेऊ. तर सुरुवात करते आहे ते म्हणजे आमटीपासून. आजच्या नैवेद्याला आमटी पण असते त्यामुळे कांदे इथे चिरून घेतले, तव्यावर भाजायला ठेवले. इथे मी 2 मीडियम आकारात कांदे घेतले आहेत. सोबतच लसूण होता, लसूण देखील सोलून घेतला. कोथिंबीर आणि खोबरं याचं वाटण आपल्याला तयार करायचं असतं. हे सुकं खोबरं होतं ते देखील मी किसून घेतलं आहे. कांदे आपले भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यातच आपल्याला खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. लसूण, आलं आणि मिरची हे मी असंच ठेवलं आहे. त्याला मी भाजलेलं नाही आहे. आता खोबरं आपलं भाजून झालं, की ते पुन्हा मी त्या ताटात काढेल म्हणजे वाटणचं जे काही आपलं साहित्य आहे ते एकत्र राहील. त्यानंतर मग खीर देखील बनवायची असते. एका पॅन कुकरमध्ये मी तांदूळ टाकून घेतले. थोडे भाजले गेले, की लगेचच 1 चमचा तूप टाकून पुन्हा ते आपल्याला तुपात भाजून घ्यायचे आहेत. भाजून झाल्यावर लगेचच मी थोडं वाटीभर पाणी टाकून ते खिरीचे तांदूळ आहेत ते देखील थंड करायला ठेवले. मिक्सरमधून आपल्याला जे काही साहित्य वाटून घ्यायचं आहे, त्याची मी पहिले तयारी करून घेतली. तर जो आमटीसाठीचा मसाला आहे, तर तो एका ताटात काढून बाजूला ठेवला. त्यानंतर हे खिरीचे तांदूळ आहेत, तर ते देखील मी फ्राय करून घेतले आणि त्यांना बाजूला केलं. पुरणपोळीसाठीचं जे पीठ होतं, ते मळून तयार झालं आहे. एक-एक करून आता मी मिक्सर लावून घेते आहे. सुरुवात गोडपासून कारण तिखटाचा वास मग गोडाला लागायला नको. तर सगळ्यात पहिले मी खिरीचे तांदूळ वाटून घेतले. खीरसाठीचे तांदूळ वाटून झाल्यावर त्याला पुन्हा त्याच पॅन कुकरमध्ये टाकून थोडं पाणी ॲड करून त्याला देखील मी शिजवायला ठेवलं. म्हणजे आपली खीर देखील लगेचच तयार होणार. मिक्सरमध्ये जे काही खिरीचे तांदूळ उरले होते त्याच्यामध्ये पाणी टाकून पुन्हा मी मिक्स करून ते पाणी पॅनमध्ये ओतून घेतलं. आता हे जे आपल्याला हरभरा डाळीचे फुनके बनवायचे होते, तर त्याच्यासाठी पण मी थोडी डाळ, कोथिंबीर आणि मिरची असं जिरं असं टाकून हे वाटून घेतलं. आता हे जेव्हा मी वाटत होती त्याच वेळेला लाईट देखील गेली त्यामुळे मिक्सरचं काम माझं थांबलं. पण तोपर्यंत माझी पुरणाची डाळ जी होती ती शिजून झालेली होती. म्हणून मग मी पुरणाच्या डाळीतलं पाणी काढून घेतलं आमटीसाठी आणि डाळीमध्ये गूळ मिक्स करून घेतला आणि आता पुरणाला चटका देऊन घेऊ. तिकडे पुरणाला चटका देऊन घेतोय तोपर्यंत खीर देखील आपली तयार होते आहे. आणि इकडे जी फुणक्यांची डाळ होती ती देखील मी एका कढईमध्ये काढून घेतली आणि लाईट आल्यावर मग मी सर्व डाळ वाटून घेतली. आमटीचं पेस्ट आपल्याला तयार करायची होती कांदे लसूणवाली, तर ती देखील करून घेतली आणि आता आमटीला आधी फोडणी देऊन घेते.
यासाठी छोट्या कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर मग जो काही आपला मसाला होता, तर तो आपल्याला टाकायचा होता. आता इथे जे काही सुके मसाले असतात, तर ते मी एक वेगळ्या वाटीत काढून घेते आणि तेलामध्ये आधी ते मसाले टाकते. त्यानंतर मग जे काही आपण पेस्ट बनवलेली असते, तर ती टाकत असते. याने आपली आमटी खूप छान तर्रीदार होते आणि मसाल्यांचा एक वेगळा रंग तयार होतो. तर अशा पद्धतीने इथे मी आमटी बनवून घेते आहे. मसाला कच्चा नको राहायला त्यासाठी तेलात छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पुरणाच्या डाळीतून आपण पाणी काढलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जर पाणी लागलं तर ते टाकून आपली आमटी तयार करून घ्यायची आहे. फुणक्यांची जी डाळ वाटून घेतली होती त्याला वेळेवर मी मीठ टाकलं. आधीच जर मीठ टाकलं असतं तर डाळीला पाणी सुटतं. त्यामुळे वेळेवर मी मीठ टाकून घेतलं आणि जाळीला छान तेल सगळीकडून लावून घेतलं. उकळ आल्यानंतर मग फुनके बनवून घेतले. याचा डिटेल व्हिडिओ मी होळीचा माझा जो शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यात देखील शेअर केला आहे. त्यामुळे इथे मी जास्त डिटेल शेअर केले नाही आहेत. तर अशी फुणक्यांच्या डाळींचे देखील 2 बॅच माझे तयार झाले आणि बऱ्यापैकी स्वयंपाक आता तयार झाला होता. आमटी उकळ आली, की आमटी पण तयार होती. फुनके एक 10 मिनिटात तयार होणार होते. सोबतच पुरणाला जो चटका दिला होता, तर इकडे फुनके वाफवून होत होते 10 मिनिटात. तोपर्यंत पुरण देखील मी वाटून घेतलं. असं स्टेप बाय स्टेप जर आपण करत गेलो, तर आपला वेळ पण वाचतो आणि अगदी झटपट आपला स्वयंपाक तयार होतो. पुरण वाटून घेतलं, त्याला लगेचच एका डब्यामध्ये काढून घेतलं, झाकून घेतलं आणि जे काही आपले पुरणसाठीचे भांडे भरले होते, तर ते लगेचच बेसिंगमध्ये ठेवले. वेळात वेळ काढून आपल्याला ते भांडे देखील लगेचच करून घ्यायचे असतात. फुनके पण तयार झाले होते, त्यांना देखील मी एका डब्यात काढून घेतले आणि दुसरा बॅच तर लगेचच लावून घेतला. तर असं 2 बॅच करून फुनके बनवून घेतले. सगळा स्वयंपाक झाल्यावर लास्टला मम्मींनी मग नैवेद्याच्या ज्या पोळ्या होत्या, तर त्या बनवून घेतल्या आणि असा पुरणाचा स्वयंपाक आपला रेडी झाला. संध्याकाळची ही पूजा असते, त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर किचन ओटा स्वच्छ आवरून घेतला. घर देखील छान स्वच्छ आवरून घेतलं आणि दिवाबत्तीच्या वेळेला मग छान तयार होऊन मग आम्ही पूजेला सुरुवात केली. साखर चतुर्थीचं हे ताट संकष्टी चतुर्थीला येतं. बाप्पासाठी आणि कुलदेवतेसाठीचं हे असतं. त्यामुळे इथे पाटावर आधी बाप्पांना स्थान दिलं आणि आजूबाजूने छान रांगोळी काढून घेतली. आता जो काही आपण पुरणाचा स्वयंपाक केला आहे, त्याला देखील एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला सर्व काढून घ्यायचे असतात. खरं तर याचं पण एक प्रमाण असतं. प्रत्येक घराचं वेगवेगळं असतं. आता आमच्याकडे प्रत्येकी 3.5 पळी खीर, आमटी घेतली जाते आणि ज्या पुरणपोळ्या आहेत, तर त्या 3.5 पोळ्या म्हणजेच 7 पुरणपोळ्या घेतल्या जातात आणि 2 पुरणपोळ्यांचं 1 चुडूप असं करून ह्या पुरणपोळ्या ताटात नैवेद्यासाठी ठेवायच्या असतात. तर प्रत्येक घराचं वेगवेगळं असतं. त्या पद्धतीने इथे इथे मम्मी पण त्या पद्धतीने करून घेत आहेत. तर 7 पोळ्या इथे असतात आणि अशा ताटाच्या भोवती आपल्याला त्या नैवेद्यासाठी ठेवायच्या असतात. त्यासोबतच जे फुनके आपण केले आहेत, तर ते एक-एक करून 3.5 ठेवू शकतो किंवा आपण 2-2 आणि एकावर एक असं 7 फुनके देखील ठेवू शकतो. सोबतच आज हरभऱ्याच्या भाजीला देखील महत्त्व असतं, तर ती देखील आपल्याला थोडी-थोडी ठेवायची असते. त्यानंतर खीर, आमटी जी असते, भात असतो, तर तो पण आपल्याला 3.5 चमचेच काढून घ्यायचा असतो. आणि काही घरांमध्ये तो 5.5 चमचे असतो. तर आपल्या घरातील परंपरेनुसार आपल्याला मग ते नैवेद्य काढून घ्यायचा असतो. आता नैवेद्याचं जे ताट आहे ते तयार झाल्यावर जिथे आपल्याला बाप्पा आणि आपले जे टाक आहेत देवांचे, त्यांच्यासमोर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे. केळीच्या पानावर किंवा कर्दळीच्या पानावर आपण हे ताट ठेवू शकतो. खरं तर हे नैवेद्याचं ताट भरताना आपल्याला काशाच्या ताटातच भरायचं असतं आणि ज्या वाट्या आहेत त्या देखील काशाच्या वाट्या असल्या तर उत्तम असतं. परंतु जर नसेल तर आपण पितळी किंवा स्टीलचे ताट देखील घेऊ शकतो. आणि त्यानंतर संध्याकाळी देवघरातील देखील पूजा करून घेतली, दिवे लावून घेतले आणि त्यानंतर मग पूजेची सुरुवात केली. आता जिथे आपण नैवेद्याचं ताट ठेवलं आहे त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला चूल पण मांडून घ्यायची आहे. आजच्या या पूजेला चुलीचं पण खूप महत्त्व आहे. चूलवर छान रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही गौऱ्या ठेवून घेतल्या आणि जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला त्या गौऱ्या आपल्याला पेटवून घ्यायच्या असतात.
तर इथे सगळ्यांनी एक-एक करून ताटाची, देवांची पूजा करून घेतली, चुलीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आरती करून घ्यायची आहे आपल्याला. ही पूजा आपल्याला 6:30 ते 7:30 दरमियानच करायची असते. त्यामुळेच अगदी 7 वाजेला आम्ही आरती, पूजा करून घेतली, नैवेद्य अर्पण करून घेतला. देवांना फूल वाहिले, रांगोळी काढून घेतली आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण तयार होतं. आरती पूजा झाल्यानंतर एक विशेष महत्त्व असतं ते म्हणजे तुपाच्या धारेचं. तुपाची भरलेली वाडी घेऊन ताटाच्या भोवती ताटापासून चुलीपर्यंत अखंड धार घेऊन ताटाला गोल फिरवून चुलीपर्यंत पडली पाहिजे, अशी अखंड 3.5 वेळा आपल्याला करायचं असतं. तर याला देखील एक अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि आजच्याच दिवशी वर्षातून 1 वेळा हा असं आपल्याला करायचं असतं. तर हे देखील आबा आणि मम्मींनी करून घेतलं आणि हे केल्यानंतरच आपली संपूर्ण पूजा पूर्ण होते. आता आरती झाल्यानंतर आपल्याला प्रसाद म्हणून हाच नैवेद्य आपल्याला जेवण करायचं असतं. ताटात थोडी पोळी, भात सगळं थोडं-थोडं ठेवून बाकीचं सगळं आपल्याला जेवण करून घ्यायचं असतं आणि सकाळी जेव्हा पुन्हा आपल्याला पूजा करतो, त्यावेळेला जे काही ताटात प्रसाद असतो तो आपण आधी ग्रहण करायचा आणि त्यानंतर मग आपली पूजा संपन्न होते. यासोबतच या पूजेचे अजून काही महत्त्वाचे नियम असतात, जसे की जेवण झाल्यावर सर्वांनी एका भांड्यात हात धुवायचे असतात आणि ते पाणी एका बाजूला ठेवायचं असतं. सकाळी आपली देवपूजा झाल्यावर रात्री झाकलेला जो प्रसाद आहे, तो पुन्हा थोडा-थोडा खायचा असतो. नंतर जे ते ताट असतं नैवेद्याचं, ते धुवून त्यातील पाणी, रात्रीचं जे काही पाणी असतं, केळीचे पान, पूजेचे साहित्य, हे सगळं निर्माल्य नदीत किंवा विहिरीत टाकायचे असतात. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.